जगदंबेच्या कर्तृत्व पूजनाचा आज उत्सव, दुष्ट शक्तीचा नाश करून सत्याचा प्रतिष्ठापनेचा उत्सव। आज विजयादशमी म्हणजेच दसरा। भारतीय संस्कृती आणि परंपरेचं रक्षण हिंदूंनीच केलंय, सरसंघचालक मोहन भागवतांचं सुस्पष्ट वक्तव्य। जातीच्या अडचणी दूर करायला शासक बना, जरांगेंचा मराठ्यांना सल्ला। खूप सहन केलं, आता घरात घुसून हाणू, आमच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त ताकद आहे, मनोज जरांगेंचा भाषणातून नक्की इशारा कोणाला? कराडचं समर्थन करायचं असेल तर देशमुखांना सहानुभूती नको, देशमुख कुटुंबाला सहानुभूती देणं बंद करा, धनंजय देशमुख यांचा पंकजा मुंडेंना सल्ला। भगवानगडावर झळकले आरोपी, वाल्मिक कराडचे फोटो, पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे फोटो। आम्हाला संपवायला 10 जन्म घ्यावे लागतील, धनंजय मुंडे यांचा विरोधकांना थेट इशारा। मी बीडमध्ये पाणी आणणार, पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विश्वास, बीडमध्ये रेल्वे आणण्याचं श्रेय दिलं बहिणीला। पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी जयंती निमित्त राजघाटावर, महात्मा गांधींना पंतप्रधानांकडून अभिवादन। सरकारला जनतेशी सुसंवाद करायचा नसेल तर असंतोष जन्मतो, मात्र असंतोष व्यक्त करण्याची सध्याची पद्धत चुकीची, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। आज धम्मचक्र प्रवर्तन दिवस, नागपुरात मुख्य सोहळा, दीक्षाभूमीवर कडेकोट सुरक्षा। ठाकरे समर्थक मुंबईकडे रवाना, मुंबईच्या दसरा मेळाव्यात सहभागी, नाशिककर ठाकरे समर्थक निघाले मुंबईकडे। गांधी जयंती निमित्त मुंबईमध्ये काँग्रेसनं काढली शांतता पदयात्रा, खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये निघाली पदयात्रा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी दसरा साजरा, कुटुंबियांसोबत केलं शस्त्रपूजन, शर्मिला ठाकरेंनी वाटली शिवसैनिकांना मिठाई। मुंबईमध्ये पावसाळी वातावरण, सकाळपासून मुंबईत पावसाची रिपरिप, पावसामुळे शिवाजी पार्कात चिखलच चिखल, ठाकरेंचा मेळावा चिखलातच होणार। शस्त्रपूजन करत भारतीय सैन्यानं केलं शौर्य दर्शन, तोफा आणि बंदुका पूजत भारतीय सैन्याचं शक्तीपूजन। दसऱ्याला आमदार जितेंद्र आव्हाडांना धक्का, ठाण्यामध्ये शरद पवारांच्या गटाला खिंडार, जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांची पवारांना सोडचिठ्ठी। पंडित छन्नूलाल मिश्र यांचे निधन, वृद्धपकाळानं पद्मविभूषण मिश्र निवर्तले, शास्त्रीय गायनाला लोकप्रिय करणारा गायक म्हणून ओळख।